चला आज मस्तपैकी सोप्या पद्धतीनं कणी सुरमई फ्राय बघूया। ह्यासाठी मी सुरमईचे पीस घेतले होते, धुवून घ्यायचे, त्यात आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालायची। त्यानंतर हळद मीठ लाल तिखट थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर पण घातले आणि थोडंसं कोकमचं आगळ टाकायचं आणि मिक्स करून ठेवायचं। त्यानंतर रवा घेतलेला आहे, थोडंसं तांदळाचं पीठ, त्यामध्ये पण तिखट मीठ घालायचं। मस्तपैकी सुरमईचे जे आपण मसाला लावलेलं पीस आहेत ना ते रव्यामध्ये घोळवायचे आणि तेल पहिल्यांदा कडकडीत तापवून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरच ते सोडायचे आणि थोडेसे असे परतले इकडून तिकडून आलटून पलटून केले की मग गॅस बारीक करायचा। म्हणजे वरतून पण कणी आपला जो रवा लावलेला असतो, जे तांदळाचं पीठ लावलेलं असतं ते तेलामध्ये कणी खाली असं करपत नाही, खाली जात नाही आणि त्या माशाच्या पिसांना कणी असं चिकटून राहतं। पहिल्यांदा गॅस मोठा करायचा, तेल चांगलं तापवायचं, सुरमईचे पीस तेलामध्ये सोडायचे, आलटून पलटून एकदा करायचे, त्यानंतर गॅस बारीक करायचा। ही महत्त्वाची टिप्स कणी लक्षात ठेवायचे, म्हणजे जास्त साहित्य न घालता पण अगदी सोप्या पद्धतीनं कमी साहित्यामध्ये मस्तपैकी कणी सुरमई फ्राय तयार होते। अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळते तशी। हे बघा किती असं चिकटलेलं आहे। पहिल्यांदा कडकडीत तेलामध्ये फ्राय केल्यानं काय होते, सुरमई कुरकुरीत पण होते। जसं गार पीस झाले ना तरी पण त्याचा कुरकुरीतपणा कणी राहतो। अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा। चला धन्यवाद।